श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आवळा नवमी या सणाची माहिती. आवळा नवमी हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला म्हणजेच दिवाळीनंतर येणारा 9वा दिवस या दिवशी साजरा केला जातो. आवळा नवमीला आवळा या वृक्षाची पूजा केली जाते. यावर्षी 2025मध्ये आवळा नवमी बुधवार 5 नोव्हेंबर 2025ला आलेली आहे. या झाडाचं महत्त्व काय आहे तर आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. या दिवशी झाडाची पूजा करून आवळ्याचं फळ खाल्लं जातं. आवळा नवमी 2025 बुधवार 5 नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल नवमी 4 नोव्हेंबरला 8:30 सुरू होणार आहे आणि 5 नोव्हेंबरला 5:10 ही तिथी संपणार आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. हे झाड शुभ मानले जाते. शास्त्र सांगते की विष्णू लक्ष्मी यांचं निवासस्थान म्हणजे आवळा वृक्ष होय. याची पूजा केल्याने आरोग्य लाभते, समृद्धी मिळते. याची पूजा करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. आवळ्याच्या झाडावर पाणी, दूध, अक्षता, फुले आणि हळद कुंकू अर्पण करावे. दीप प्रज्वलित करावं आणि आरती करावी. नंतर आवळ्याचे फळ खावे. हे फळ अत्यंत पौष्टिक असते. या दिवशी झाडाखाली भोजन करणे अत्यंत फलदायी असते. तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली थोडा वेळ शांत बसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. तसेच आरोग्यदायी देखील याचे खूप फायदे आहेत आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो. त्यामुळे या झाडाची पूजा अवश्य करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.